जय शिवराय मंडळी, मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। तर मंडळी, आज आमच्या वाडीत आहे साखरपुडा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कोकणातील साखरपुडा पारंपरिक पद्धतीने कशा पद्धतीने केला जातो हे तुम्हाला दाखवणार आहे। फायनली मंडळी, जिथे साखरपुडा आहे तिथे मी पोहोचलेलो आहे। तिथे घर आहे, पाहुणे मंडळी तर आलेले आहेत। फायनली आपण त्या घरात आलेलो आहोत। साखरपुडा चालू आहे, तयारी सगळी झालेलीच आहे। तयारी बाकी आहे। तर त्यापूर्वी म्हणजे साखरपुडा होण्याच्या आधी दुपारी सर्व वाडीचं जेवण आहे। जेवण झाल्यानंतर 3 ते 4 वाजता साखरपुड्याला सुरुवात होईल। तर जेवणाची तयारी सुद्धा झालेली आहे। फक्त वाडीतले मंडळी आणि पाहुणे मंडळी यांचं जेवण झाल्यानंतर साखरपुड्याला सुरुवात होईल। जसं साखरपुडा सुरुवात होईल तसं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। मंडळी, आपण घरामध्ये आलेलो आहोत। तर एक छोटंसं इंट्रोडक्शन करूया। तर आमच्या वाडीत म्हणजे साखरपुडा आहे, तर ती आमची मुलगी आहे आमच्या इकडची। तर ही आहे, दिसते ती मुलगीची बहीण, हा आहे तिचा भाऊ, ही आहे तिच्या मामाची मुलगी, आणि त्या बॅक साईडला आहेत त्या, तर इकडे बघा, ह्या कोण, वहिनी। तर अशा प्रकारे जेवणाची तयारी सुद्धा झालेली आहे। काय काय तयारी झालेली आहे ते आपण बघूया। तर चला आपण किचन रूम मध्ये जाऊया। पाहुणे मंडळी तर खूप आलेले आहे। जेवणाची तयारी तर झालेली आहे, वाढायला सुरुवात करतायत। तर ही जी तयारी होते ते प्रथम पाहुण्यांचं जेवण म्हणजे साखरपुड्याच्या निमित्ताने जे आलेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था इथे पहिली सुरुवात आहे। नंतर वाडीतील जेवण सुरुवात होणार आहे। तर तयारी तर सुरू आहे। हे आहेत मुलीचे वडील, आमच्याच वाडीचे सुरेश मिस्त्री, माजी सरपंच। तर तयारी तर जबरदस्त केलेली आहे। आता जेवणाची म्हणजे व्यवस्था झालेली आहे। प्रथम पाहुण्यांचं जेवण असणार आहे ना, म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं पहिले जेवण असणार आहे, नंतर वाडीच्या लोकांचं जेवण होणार आहे। तर चला बाहेर आपण बघूया काय काय तयारी सुरू झालेली आहे। तर हा आहे ज्या म्हणजे आमच्या वाडीची मुलगी आहे त्याचा साखरपुडा आहे। तर हा तुझा चुलत भाऊ आणि मामा आपल्यासोबत आहे, तिचा भाऊ, त्याला थोडीशी माहिती गावचं आहे आणि सांग आणि थोडंसं लव्ह मॅरेज आहे, लव्ह अरेंज आहे, आणि साखरपुडा गावी आहे आणि लग्न मुंबईला आहे। फायनली मंडळी, साखरपुड्याची तयारी तर व्यवस्थित चालली आहे। तर मी तुम्हाला दाखवतो साखरपुड्याची तयारी कशा प्रकारे केलेली आहे। म्हणजे आमच्या इकडचे आहे गावातला या मुलीला आणि मुलाला आम्ही सुद्धा द्या त्यांची एक विनंती आहे। तयारी सुरू आहे, बाहेर अंगण आहे, अंगणात देखील हॉलमध्ये तयारी सुरू आहे। म्हणजे जेवणाची व्यवस्था तर सुरू आहे, जेवण थोडंसं वाढून झालेलं आहे। वरती बघूया काय चालू आहे। डाळ पाहिजे? हो डाळ।
VIP सीटला बघूया. वरती पण आहे जेवण. अरे वा, वरती पण जेवण आहे. तर इकडे सर्व आहेत वाडीतील ग्रामस्थ. इकडे वरती व्यवस्था केलेली आहे. हे बघा, येतात तुम्ही व्हिडिओ. येणार तुम्ही पण येणार व्हिडिओ. तर ह्या बाजूला पण व्यवस्था आहे. तर ही आपली नवरी मुलगी होणार आहे. साखरपुडा हिचा आहे. वरती आहे जेवायला मोठी सीट. फायनली मंडळी जेवण तर झालेलं आहे. आता जेवणानंतर ताबडतोब साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर आपण थोडंसं वाट बघूया आणि जशी जशी साखरपुड्याची सुरुवात होईल तर तसं आपण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर एक जेवणानंतरचा रिलॅक्स माहोल आहे. वाडीतील लोक जेवणानंतर थोडेसे बसलेले आहेत. तर महिला जेवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. तर त्यांचं सुद्धा जेवण चालू आहे. थोड्याशा गप्पा चालू आहेत. तर एका बाजूला तयारीची सुरुवात आहे. जाऊया आतमध्ये. महिलांची पंगत सुद्धा बसलेली आहे. जेंट्स जेवण झालं तर महिलांचं देखील जेवण सुरू आहे. जागा अपुरी असल्यामुळे थोडंसं जागा कमी होते. तुम्ही वेटिंगमध्ये आहेत ना सगळे? तुम्ही जेवणाच्या वेटिंगमध्ये आहेत ना? हां, या सगळ्याच्या जेवणाच्या वेटिंगमध्ये आहे. काय हरकत नाही, थोड्या वेळ भेटत म्हणजे त्यांचं झालं की वरती नाही आहे ना? वरती आहे, मग वरती पाठवत त्यांना. थोडीशी गडबड सुरू आहे. जेवण झाल्यानंतर ताबडतोबच साखरपुड्याला सुरुवात होणार आहे. पुढा पुढा कुठे ठेवलं नारळ ठेवलं घरात काढून घेतलाय. जागा नाही ना तिकडे.
या साईडला नाही का मागे बाहेर येतो आधी पावलं टाकलं मला अंगावर लागला काय गिरी बोल हॅलो आणि त्याच्यानंतर हे तुम्ही पुढची कोणी करायची अजम्याय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः केशवे नमः मधुसूदनाय नमः पद्मनाभाय माधवोदराय नमः करुणाय नमः वासुदेवाय नमः वरदेवाय नमः वरदाय नमः प्रभौत्रीं रामचन्द्रप्रभौत्रीं सुरेशवरवणां भार्या इमां कन्या भार्यात्वायो गुणीमने गोकुण्डेयो वर्मणे प्रभौत्रीं रामचन्द्रं पौत्रीं सुरेशवरवणां पुत्रीं प्राञ्जलीनाम्न्याम् इमां कन्यां भार्यात्वायो ऋणीध्वं गौडीन वसटोदरोत्पन्नाय गुणारिवर्णे प्रपौत्राय गोपालवर्णे पौत्राय बालकृष्णे पुत्राय वैभवनाम्ने वराय कौण्डिन्य गोत्रोत्पन्नां ध्वण्डिनाम्नां प्रपौत्रीं रामचन्द्रां पौत्रीं सुरेशवर्मणां एकमेकाच्या प्रत्येकाच्या कोणाचे त्यांचे त्यांना द्या तुमचे त्यांना तुमची तिला द्या तो पहिल्यांदा डाव्या कुठला मागून जाय तो दे मामा ठीक आहे हां मला काय
पेढा घ्या हो द्या दोघांच्या हातात घेते एक एक द्या आजचा साखरपुडा कार्यक्रम समारंभ तर संपन्न झालेला आहे. म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण मी असं नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला ठेवत असतो. तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.